फुलेवाडी रिंगरोडवरील गंगाई लॉनजवळच्या नृसिंह कॉलनीत प्रकाश राख हा राहत होता. आदित्य गवळी याच्या पत्नीला काही दिवसांपूर्वी राख यानं आपल्या घरी आणून ठेवलं होतं. राख हा गवळी याच्या पत्नीशी विवाह करणार होता. यातूनच आदित्य आणि त्याचा भाऊ सिद्धार्थ गवळी या दोघांचा प्रकाश राखशी वारंवार वाद व्हायचा. शुक्रवारी रात्री उशिरा सिद्धार्थ गवळी, आदित्य गवळी आणि त्यांच्या 6 ते 7 सहकाऱ्यांनी मिळून तलवार, एडका, फायटर, लोखंडी गज घेऊन राख याच्या घरावर सशस्त्र हल्ला केला. यानंतर हल्लेखोरांनी ओंकार शिंदे यांच्या घराजवळ गाठून राख याच्यावर सशस्त्र हल्ला करून त्याचा खून केला. या प्रकरणी ओंकार शिंदे यांच्या फिर्यादीवरून सिद्धार्थ, आदित्य यांच्यासह त्यांच्या 6 ते 7 साथीदारांविरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आज करवीर पोलिसांनी राख याच्या खून प्रकरणी पियुष पाटील, मयूर कांबळे, सोहम शेळके, बालाजी देऊळकर आणि जुनेद पटेल या 5 जणांना अटक केली आहे. न्यायालयाने या 5ही जणांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबा सुसरवदे, अंमलदार विजय कळसकर, सुभाष सरवडेकर, सुजय दावणे, योगेश लोकरे, अमोल चव्हाण, प्रकाश कांबळे, रणजित पाटील, विजय पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान आज सायंकाळी उशिरा करवीर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आदित्य गवळी याच्यासह सद्दाम कुंडले, धीरज शर्मा यांना ताब्यात घेतलंय.